व्होल्टेज बघा हा नॉर्थ पोल आणि हा साऊथ पोल हे आपण आधी थोडं वेगळ्या पद्धतीने काढत होतो आडव्या ह्याच्यात आहे ना. आता मी थोडं वेगळ्या पद्धतीने काढलं. आता यामध्ये आपण एक हे जे आहे ते फक्त समजून घ्या. ठीक आहे, खूप इझी आहे तुम्हाला समजायला, काही प्रॉब्लेम नाही. समजून पेपर इझी आहे, मग सगळं कठीण आहे. बरोबर आहे. आता याच्यामध्ये एक आपण कन्सिडर करू की एक कंडक्टर काय कंडक्टर हा या मॅग्नेटिक फील्ड मध्ये फिरत आहे. कोणत्या डायरेक्शननी? या डायरेक्शननी, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी. ठीक आहे, हा एक पोझिशन झाला. हा कंडक्टर पुन्हा मग इकडे फिरून आला, हा मग इकडे येईल ना. एकच कंडक्टर आपण कन्सिडर करत आहे, कॉईल नाही. कळलं का? हा इथे आला, हा पुन्हा इकडे आला. याप्रमाणे हे कंडक्टरचं जे रोटेशन आहे ते काय सुरू आहे ना. हा इकडे आला आणि हा या पद्धतीने. कंडक्टर एकच, पण त्याची पोझिशन आपण वेगवेगळी दाखवली आहे ना. हे समजा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ठीक आहे, पुन्हा मग 9 वर बंद झाला आपण. आता पहा याच्यामध्ये एक आपण रेफरन्स घेऊ आपण. ठीक आहे, आता मला सांगा, हा आपण एक कंडक्टर म्हणजे गोलाकार फिरत आहे. या नॉर्थ कडून काय होतील? साऊथ कडे मॅग्नेटिक फील्ड पुढे फ्लो होईल. नॉर्थ कडून साऊथ कडे होत आहे. बरोबर आहे. हे आपण बऱ्याचदा ऐकलं. पाहता का? नाही. पाहता येईल का? कसं मॅग्नेटिक लाईन दिसते का? करंट दिसते का? नाही. ते पाहता येणार नाही, पण त्याचे इफेक्ट आपल्याला दिसते है ना. त्यावर इफेक्ट होऊ शकतो आपण. तर याप्रमाणे हे कंडक्टर काय होत आहे, मॅग्नेटिक लाईन्स मध्ये येत आले. याची डायरेक्शन काय म्हणतात? नॉर्थ टू साऊथ. बढिया. म्हणजे आतापर्यंत जे शिकलो आपण ते बरोबर शिकलो आहे ना. नॉर्थ टू साऊथ कंडक्टर फिरत आहे या पद्धतीने. बरोबर, अँटी क्लॉकवाईज. एकच कन्सिडर आपण केला आहे कंडक्टर. ठीक आहे, आता बघा या पोझिशन मध्ये जेव्हा आडवा आपण बघतो ही पूर्ण पोझिशन, तर याला आपण बघू 0. हा किती अंशावर आला आहे? हा जर आपण एक क्वाड्रंट पकडला म्हणजे पूर्ण प्लेन, तर हा किती डिग्रीवर? समजा हा 0 डिग्री. हा किती डिग्री होईल? हा 90 डिग्री. हा 180 डिग्री. हा 270 डिग्री आणि हा पुन्हा 360 डिग्री. कळलं? मग याच्यामध्ये जो आहे हा 45 डिग्री. ओके, एवढं कळलं ना. या पद्धतीनं हा 0 डिग्री, हा 45 डिग्री, हा 90 डिग्री, हा 45 मिनिट होता. 90 प्लस 45 हा 180 होऊन जाईल. बरोबर आहे. हा किती होईल? 135. बरोबर आहे. 180 180 प्लस 45 किती होईल? 225 डिग्री. ओके, मग पुन्हा प्लस 25 इथे 225 प्लस 45 270 ना. 270 डिग्री. बरोबर आहे ना. 270 डिग्री. अरे 0 45 90 प्लस 45 135 प्लस 45 180 180 प्लस 45 225 प्लस 45 270 प्लस 45 270 प्लस 45 315 315 प्लस 45 360 आहे ना. त्या पद्धतीने कंटिन्यू पण झाले तुम्ही. ठीक आहे. आता पहा हा जसा कंडक्टर हे लक्ष द्यायचं तुला. बघ आता या पोझिशन मध्ये हा कंडक्टर पकडला आपण, हा कोणत्या डिग्रीला आहे? 0. हे 0 पोझिशन आहे. ग्राफची ही 0 पोझिशन. तर यामध्ये पहा मॅग्नेटिक लाईन नॉर्थ कडून साऊथ कडे जात आहे, पण या कंडक्टरला कुठे छेदत आहे का? कारण हा 0 डिग्रीवर आहे, थोडा बाहेर आहे त्याच्या रेंजच्या है ना. म्हणजे याची मॅग्नेट्यूड किती राहील ते 0. आता बघा हे दोन कंडक्टर आहेत. पुन्हा हे दोन कंडक्टर खायचे
त्यानंतर या हा एक वरचा कंडक्टर आपण वरची पोझिशन, ही खालच्या कंडक्टरची पोझिशन आहे. आलं एक आपण रेफरन्स घेऊन घेतो. आता बघा 0 डिग्रीला 0 मॅग्निट्यूड, बदलून कुठं आला समजा फिरून 45 पर्यंत, 45 मध्ये 1 पर्यंत काय म्हणता आलं, हा मॅग्नेटिक लाईन छेदत आहे ना, पण एवढा पोर्शन आहे ना, म्हणून हा ग्राफ जो आहे हा तुझा तो असा, ठीक आहे, वाढत चालला. आता या पोझिशनला किती छेदत आहे ना, पूर्ण हाफ टॉप वरून है ना, राईट अँगल मध्ये आला ना, म्हणजे एखादा चेंडू आपण फिरवला, मॅग्नेटिक लाईन पूर्ण त्या चेंडूचा हाफ टॉप है ना, या ठिकाणी पूर्ण हाफ छेदेल का नाही, म्हणून मॅग्निट्यूड एवढी याप्रमाणे. मग इथे पूर्ण छेदत आहे म्हणून हे मॅक्झिमम पोझिशन या वेव्हफॉर्मची, बरोबर आहे. आता बघा त्यानंतर इकडे पुन्हा 135 पोझिशन जशी इथं होती तशी इथं आली. इथे मॅक्झिमम लाईन छेदत आहे वरून कंडक्टरला, या ठिकाणी पुन्हा काय झालं, कमी झालं प्रमाण छेदण्याचं, काय झालं, कमी झालं, पण डायरेक्शन एकच आहे म्हणून ते कमी होत आहे. आता पुन्हा या पोझिशनवर बघा, एक्सटेन्शिवर काय झालं, हे बघा, हे एक्सटेन्शिवर हा कंडक्टर इथे काही छेदत आहे का लाईन नाही, लिखता आला 0 वर आला. एक्सटेन्शन म्हणजे 0 रेफरन्स आला, म्हणून हा झाला तुमचा फर्स्ट हाफ पॉझिटिव्ह हाफ सायकल, म्हणजे पॉझिटिव्ह हाफ सायकल, ठीक आहे, याला म्हणतो आपण पॉझिटिव्ह हाफ सायकल. आता बघा याच्यामध्ये हा आहे तुमचा 90 डिग्री है ना, हा जो आहे अँगल हा आहे 45, हा इकडे 135 आणि हा इथे 180 डिग्री.